नमस्कार, माझं नाव सचिन खाडे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बार्बेल हिप थ्रस्ट ऑन फ्लोर हे कसं मारायचं तर हे बघणार आहेत। कारण बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं की बाबा आपण बार्बेल हिप थ्रस्ट मारतोय त्यावेळेस आपलं पॉस्चर कसं असलं पाहिजे, किंवा आपल्याला बेंच जो आहे तर तो बेंच कसा सेटअप करायचा आहे, किंवा हॉरिझॉन्टल बेंच पाहिजे का -15 डिग्रीचा अँगल मध्ये बेंच पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की बाबा सेटअप तुमचा कसा असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जॉईंटची जी मोबिलिटी आहे किंवा मुवमेंट वगैरे आहे तर ती कशा प्रकारे असायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बार्बेल हिप थ्रस्ट किंवा हिप थ्रस्ट ऑन द फ्लोर घेतोय तर ऍक्च्युली ती एक्सरसाइज आपण करतोय कशासाठी हे पण तर आपल्याला माहित पाहिजे। तर बार्बेल हिप थ्रस्ट ही एक्सरसाइज आहे आपल्या ग्लुटियस मॅक्झिमस या मसल साठी। कारण नॉर्मली जनरली असं कन्सिडर केलं जातं की बाबा ज्यावेळेस आपण बार्बेल हिप थ्रस्ट मारतोय किंवा हिप थ्रस्ट जनरली आपण मारतोय तर ह्या वुमन आहेत तर त्या हिप थ्रस्ट मारतात आणि मेल हिप थ्रस्ट मारत नाहीत। तर हे जे आहे ना तर हे मिसकन्सेप्शन आहे की बाबा फक्त हिप थ्रस्ट जो आहे तर ते वुमनना मारला पाहिजे किंवा फिमेलना मारला पाहिजे, हिप थ्रस्ट जो आहे तर तो मेलना नाही मारला पाहिजे। तर हे जे जनरल मिसकन्सेप्शन आहे तर ते ऍक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा मनामधून काढून टाका। कारण होतं कसं माहितीये का, जनरली ज्यावेळेस ऑब्झर्वेशन आपण जिम मध्ये करतो त्यावेळेस लोक बोलतात की यार काय फिमेल सारखं हिप थ्रस्ट मारतोय, पण ऍक्च्युली जो मसलची जी अॅनाटॉमी वगैरे जी आहे ना तर ती फिमेल आणि मेलची मसलची अॅनाटॉमी मोर ऑर लेस सेम आहे। तर त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस हिप थ्रस्ट करणार तर असं इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिअर जेंडर तुम्हाला हिप थ्रस्ट मारायचा आहे, मेल और फिमेल असं त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन करायचं नाहीये। तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी तुम्हाला सेटअप दाखवतोय। हा -15 डिग्रीचा अँगल आहे तर तो मी करून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर हा जो सुपर बेंच आहे तर हा फ्लॅट अँगल पण मी करून ठेवलेला आहे, आणि एक आपल्याला मॅट लागल जेणेकरून आपला जो जॉईंट आहे त्याच्यावरती जास्त प्रेशर येणार नाही आणि आपल्याला ते स्टॅबिलिटी मध्ये मेंटेन ठेवता येईल। तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण हे करू की हिप थ्रस्ट जो आहे तर तो आपण सुपर बेंच जो आहे तो हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये, तर त्या हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये आपण त्याला मारायचा प्रयत्न करू। कारण होतं कसं माहितीये का, जनरली आपण युट्यूबला असेल किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये असेल हिप थ्रस्ट जो आहे तर तो हॉरिझॉन्टल बेंच वरती मारला जातो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हॉरिझॉन्टल वरती हिप थ्रस्ट मारू आणि बघू की नेमका इथं स्टॅबिलिटी तुमची कशी आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही बेंच वरती बसून घेताल, पायामधलं डिस्टन्स जे आहे तर ते पायामधलं डिस्टन्स तुम्हाला हिप विड्थ मेंटेन ठेवायचं आहे। हिप विड्थ डिस्टन्स तुमचा मेंटेन असेल पाय, आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इन्शुअर करायची तुम्हाला की तुमचा जो नी जॉईंट आहे आणि हा जो कॅल्कॅनियस वाला जो जॉईंट आहे तर हे जॉईंट जे आहेत ना तर हे लाईन मध्ये जॉईंट असतील तुमचे, एक पुढे आणि एक पाठीमागे असं जॉईंट नसणार आहे। तर आता हे तुमचं पॉस्चर असेल की हिप विड्थ डिस्टन्स, टोस फेसिंग स्ट्रोट, आणि जो रॅकिंगची जी पोझिशन आहे हा जो आपला लॅटिसिमस डोर्सी आहे तर ह्या लॅटिसिमस डोर्सी वरती तुम्हाला तुमची बॅक जी आहे तर ती रेस्ट करायची आहे। तर फॉर एक्झाम्पल ही तुम्ही लॅटिसिमस डोर्सी वरती तुमची बॅक रेस्ट केली, त्याच्यानंतर हा नी जॉईंट आणि हा कॅल्कॅनियस जॉईंट जो आहे तर ते एकाच लाईन मध्ये पॉस्चर मध्ये मेंटेन ठेवायचे तुम्हाला। हे तुमचा जनरल पॉस्चर असेल। पण ह्या सेटअप मध्ये होतंय काय माहितीये का, ज्यावेळेस आपण हिप थ्रस्ट मारायला जातोय हा जो लॅटिसिमस डोर्सी पासून खाली म्हणजे थोरेसिक वाला जो पोर्शन आहे, या थोरेसिक वाल्या पोर्शन पासून खाली आपली जी बॅक जी आहे तर ती रेस्टिंग फेज मध्ये नाहीये किंवा त्याला कुठला पाठीमागे सपोर्ट नाहीये। तर हे सुपर बेंच ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल ऍडजस्ट करतो त्याचा हा एक ड्रॉबॅक आहे। तर असायला पाहिजे जनरली कसं की बाबा ज्यावेळेस आपण हिप थ्रस्ट मारतोय त्यावेळेस आपली बॅक जी आहे तर ती रेस्टिंग फेजला असायला पाहिजे, म्हणजे रेस्ट प्रॉपर व्हायला पाहिजे, म्हणजे ते सर्वायकलचं, थोरेसिकचं, लुंबारचं जे कर्वेचर आहे तर ते मेंटेन राहील। आता फॉर एक्झाम्पल हे तुमचं पॉस्चर आहे, समजा इथे तुम्ही बार्बेल होल्ड करून ठेवलेला आहे, एक तर प्रोन ग्रिप घ्या तुम्ही, नाहीतर मग सुपाईन ग्रिप घ्या, ह्या दोघांपैकी एक कोणती तरी ग्रिप तुम्ही घेऊ शकता। समजा आता मी सुपाईन ग्रिप घेतोय, होल्ड करायचा, ब्रीथ एक्सचेंज करायचा आणि देन लिफ्ट केलं, स्क्वीज केलंय, हे तुमचं इथे पॉस्चर असेल। ज्यावेळेस तुम्ही स्क्वीज करता याला तर ज्यावेळेस आपले बॅक जी आहे तर ती ही मिड एअर मध्ये आहे, आणि जो आपला लुंबर वाला पोर्शन आहे तर त्याला कोणताच सपोर्ट नाहीये, फक्त आपला लॅटिसिमस डोर्सी जो आहे तर तो त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह पोझिशन मध्ये आहे। तर ही इनकन्व्हिनियंट पोझिशन आहे, जेणेकरून आपली स्पाइनची जी स्टॅबिलिटी आहे तर ती ह्याच्यावरती मेंटेन नाही राहत। तर मग आपण काय करणार, हे तुमचा हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये जे आहे तर त्याचा सेटअप झाला। तर आपण आता काय करणार, हा हॉरिझॉन्टल जो आपण सेटअप घेतला होता त्याच्यावरची आपली जी स्पाइनची जी स्टॅबिलिटी होती तर ती एवढी काय प्रॉपर मॅनर मध्ये नव्हती, जेणेकरून आपले इंजुरी होण्याचे चान्सेस वगैरे खूप जास्त आहे। तर आपण काय करणार आता, सगळ्यात पहिल्यांदा हा जो बेंच आहे म्हणजे कोणत्या पण जिम मध्ये जो बेंच आहे, समजा सुपर बेंच जर असेल तर तुम्ही सुपर बेंच तो -15 डिग्रीला तुम्ही ऍडजस्ट करा।
आणि काही काही जिम मध्ये हिप थ्रस्टची मशीन पण असते, तर त्याचा जो अँगल असतो तर तो ऑलरेडी -15 डिग्रीचा त्यांना सेट केलेला असतो. पण फॉर एक्झाम्पल समजा आपल्या जिम मध्ये जर हिप थ्रस्टची जर मशीन नसेल, तर मग हा जो सुपर बेंच आहे, तर ह्या सुपर बेंचला -15 डिग्रीला अँगल सेट करायचा. म्हणजे आता हे बघा, हा जो असतो हा 0 डिग्रीचा अँगल आहे, समजताय, हा 0 डिग्रीचा अँगल आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्याला वरती घेऊन गेलो तर हा 15 डिग्रीचा अँगल होतो. जर ह्याला आणखी वरती घेऊन गेलो तर हा 30 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे असं 15, 30 अशा मॅनरने तो इन्क्रीज होत जातो. म्हणजे 15 1 15 15 30 15 45 असं तो इन्क्रीज होत चाललाय. तर हा जो अँगल आहे तर आपण -15 डिग्री ठेवणार, म्हणजे हा 0 डिग्री. आणि ह्याला जर तुम्ही असं खाली करून ठेवलं तर हा -15 डिग्रीचा अँगल आहे. तर हा -15 डिग्रीचा अँगल आपण बार्बेल हिप थ्रस्ट मारता वेळेस ठेवणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे करायचंय की एक बार्बेल असेल, वेट ज्यावेळेस तुम्ही लावणार आहेत, तर हे जे वेट आहे तर ते अकॉर्डिंग टू युअर स्ट्रेंथ तुम्ही ते वेट घेऊ शकतात. म्हणजे कोणी 10 किलोनं मारेल, कोणी 15 किलोनं मारेल. कारण हिप थ्रस्ट जो आहे तर ही कसं आहे माहितीये का, वेट जे आहे हिप थ्रस्ट ते एक्झॅक्टली इलियाक क्रेस्ट वरती आणि आपला जो फलक्रम आहे तर तो सेम आहे. त्याच्यामुळे वेट इथे जास्त जातं हिप थ्रस्ट ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस. तर मग अकॉर्डिंग टू युअर स्ट्रेंथ यू कॅन टेक द वेट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बार्बेल लागेल, वेट लागेल आणि आपल्याला ही मॅट लागेल, कारण आपल्याकडे हिप थ्रस्टची मशीन नाहीये. तर हा जो इलियाक क्रेस्ट वाला जो बोन आहे तर ह्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट येईल, त्याच्यामुळे आपण तिथे मॅट ठेवणार आहे. तर हा तुमचा सेटअप असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सेटअप करतोय तर बार्बेल अशा पद्धतीने तुम्हाला ऍडजस्ट करायचा आहे जेणेकरून हा सुपर बेंच आहे तर त्याच्या सेंटरला तो बार्बेल येईल. म्हणजे इनकन्व्हिनियंट मॅनर मध्ये, अनइवन मॅनर मध्ये बार्बेल गेला नाही पाहिजे. तर आता आपण सुरू करतोय. आता फॉर एक्झाम्पल इथलचं पॉश्चर आपल्याला मेंटेन कसं ठेवायचंय. ज्यावेळेस तुम्ही इथलचं पॉश्चर घेतायत ना, त्यावेळेस जसं आपण तिथे बघितलं की बाबा नी जॉईंट आणि कॅल्कॅनियस किंवा सबटॅलर जॉईंट हे एकाच लाईन मध्ये आले पाहिजेत. सेम पॉश्चर असेल तुम्हाला, जी आहे तुमची हिप जी आहे, तर म्हणजे हा जो लुंबर वाला पोर्शन जो आहे तर तो सुपर बेंचला एकदम चिटकून ठेवायचा इथे. म्हणजे हे जे बोन दिसतंय तुम्हाला हे इथलचं, तर हे लुंबर वाला पोर्शन आहे तर तो एक्झॅक्टली बेंचच्या जवळ पाहिजे. आणि जर ह्याला जर वाढवलं, तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे जर गेलं, तर मग जसं होरिझॉन्टल वरती आपण केलं तिथे आपल्याला ते मारता वेळेस इनकन्व्हिनियंट गेलं. म्हणजे इथे पण तुमची जो लुंबर वाला पोर्शन जो आहे तर तो इन एअर जातोय. त्याच्यामुळे काय करायचं, हिप जी आहे तर ती एक्झॅक्टली आपला जो सुपर बेंच आहे तर एक्झॅक्टली सुपर बेंचच्या तिथे तुम्हाला होल्ड करून ठेवायचे, जेणेकरून वेट जे आहे तर ते एक्झॅक्टली हा जो इलियाक क्रेस्ट, इथं जर हात लावला तुम्ही तर एक हाड लागतं, त्याला इलियाक क्रेस्ट बोलतात. तर तिथे तुम्हाला एक्झॅक्टली वेट पाहिजे. आणि जो जॉईंट आहे तर तो एक्झॅक्टली बेंचच्या साईडला इथे तुम्हाला मेंटेन करून ठेवायचा आहे. हे तुमचं पॉश्चर असेल. आणि पायामधलं डिस्टन्स किती ठेवायचं, पायामधलं डिस्टन्स जे आहे तर ते हिप विड्थ ठेवायचं. आणि टोच जे आहे तर ते टॉस स्ट्रेट फेसिंग ठेवायचे. आणि हे जे तिन्ही जे म्हणजे हे जे दोन जॉईंट आहेत, नी जॉईंट आणि सबटॅलर वाला जॉईंट म्हणजे आपल्या टाचेचं जॉईंट, तर हे तिन्ही जॉईंट एका लाईन मध्ये येतील. हे तुमचं पॉश्चर असेल. म्हणजे हा इथलचा सेटअप आहे जेणेकरून तुमची स्पाइन जी आहे तर ती स्टेबल पोझिशन मध्ये राहील. तर मग आता आपण वेट घेऊ. आणि वेट ज्यावेळेस घेतात त्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा एक एन्श्योर करायचा की बाबा ही जी मॅट आहे तर ही मॅट प्रॉपर मॅनर मध्ये तुम्ही होल्ड करून ठेवता, जेणेकरून काय होईल की वेट जे आहे तर ते हे हिताचे बोन आहे इलियाक क्रेस्ट, तर त्याच्यावरती येऊन त्याच्यावर इम्पॅक्ट येईल त्याच्या, तर तो आपल्याला आणायचा नाही. तर मग काय करणार आपण, मॅट जी आहे तर ती इलियाक क्रेस्ट वरती ठेवून देणार. जो हा बार्बेल इथे दिसतोय तर याला स्ट्रेट पोझिशन पॉश्चर मध्ये पाठीमागे घ्यायचंय तुम्हाला. जस्ट लिफ्ट करा आणि तो ठेवून द्या इथे. आता ज्यावेळेस तुम्ही हिप थ्रस्ट मारण्याच्या पोझिशन मध्ये जातायत त्यावेळेस काय होणार, बार्बेल हा जो आहे तर तो थाईज वरती शिफ्ट होतोय पुढे, तर तो थाईज वरती शिफ्ट नाही झाला पाहिजे. हिपच्या तिथं मेंटेन करून ठेवायचा. आणि ग्रिप घेता वेळेस आपण सुपाईन ग्रिप घेणार आहे, जेणेकरून आपल्याला पुश करायला थोडंसं इझी जाईल. तर हे तुमचं पॉश्चर असेल. एन्श्योर करायचं की हिप जी आहे तर ती बेंचच्या जवळ असेल, स्टेबल पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं. बार्बेल लिफ्ट करायचा. नी जॉईंट आणि जो आपला कॅल्कॅनियस वाला जॉईंट आहे तर तो स्टेबल पोझिशन मध्ये तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. हे तुमचं पॉश्चर असेल. आणि बार्बेल ज्या वेळेस तुम्ही घेणार आहेत ना, तो एक्झॅक्टली फलक्रम म्हणजे इलियाक क्रेस्ट जो आहे तर त्या इलियाक क्रेस्टच्या तिथे बार्बेल तुम्हाला रॅक करून ठेवायचा आहे. हे तुमचं पॉश्चर कंपल्सरी पाहिजे. बार्बेल जर तुम्ही प्युबिक सिम्फोसिस वरती जर घेऊन गेलात तर त्याचा इम्पॅक्ट जास्त येतो. आणि इलियाक क्रेस्ट वरती जर तुम्ही ठेवला तर तो एक्झॅक्टली फलक्रमला मॅच करतो. त्याच्यामुळे बार्बेल जो आहे तर तो फलक्रम वरती ठेवायचा तुम्हाला. हे तुमचं पॉश्चर असेल. एन्श्योर करा की हिप जी आहे तर ती एकदम प्रॉपर मॅनर मध्ये -15 डिग्रीच्या अँगल वरती असेल.
आणि आपली स्पाइन जी आहे तर ती स्टेबल पोझिशन मध्ये होल्ड करायची आणि आपले जे जॉईंट आहेत ते एका लाईन मध्ये येतील. सुपाइन पोझिशन मध्ये होल्ड केला, ब्रीथ एक्सचेंज करायचा इथे, ब्रीथ एक्सचेंज करायचा, होल्ड करायचा, जेणेकरून स्पाइनची जी स्टॅबिलिटी ती मेंटेन राहील, कारण ऍब्डॉमिनल कॉम्प्रेशन हे स्टेबल पोझिशन मध्ये पाहिजे. हे बघा, ब्रीथ एक्सचेंज, लिफ्ट केल्याच्या नंतर हिप जी आहे तर ते स्क्वीज करायची आहे आणि ते नी जॉईंट आणि कॅल्कॅनियस वाले जॉईंट एका लाईन मध्ये ठेवायचे, हिप स्क्वीज करायची, स्टेबल पोझिशन मध्ये वेट होल्ड करायचं आणि ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रिक मध्ये येतात, आता इथून रिपिटेशन स्टार्ट होतील, म्हणजे ब्रीथ इथं मॉडिफाईड होईल, म्हणजे ब्रीदिंग जी आहे तर ती इथं मॉडिफाईड वल्सरवा मनोवर झाली पाहिजे, म्हणजे इथून ब्रीथ एक्सचेंज करणार तुम्ही आणि रिपिटेशन स्टार्ट करणार. हे बघा, 1 2 3 4 5 हे तुमचे 5 रिपिटेशन झाले. त्याच्यानंतर स्टेबल पोझिशन मध्ये खाली यायचं, पाय जे आहेत तर ते एक्सटेंड करायचे आणि बारबेल जो आहे तर तो स्टेबल पोझिशन मध्ये खाली ठेवून द्यायचा आणि हा समोर जाऊन द्यायचा बारबेल. म्हणजे हा तुमचा हिप थ्रस्ट जो मारतो आपण, तर हिप थ्रस्ट मारण्याचा हा तुमचा पूर्ण सेटअप आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस हिप थ्रस्ट मारतायत त्यावेळेस एन्श्योर करा की बाबा ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर मॅनर मध्ये हा सगळा सेटअप करताल आणि जेणेकरून हा -15 डिग्रीचा अँगल येईल. -15 डिग्रीचा अँगल ह्याच्यासाठी की स्पाइनची जी स्टॅबिलिटी आहे तर ती मेंटेन राहील, म्हणजे तिन्ही कर्वेचर, कायफोटिक, लॉर्डोटिक हे जे कर्वेचर आहेत तर ते मेंटेन राहतील. आणि सगळ्यात शेवटी जाता जाता हे सांगतो मी तुम्हाला की मसल जे आहेत तर ती कोणत्या वर्क होतात त्याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅमस्ट्रिंग पण वर्क होते त्याच्यामध्ये. टार्गेटेड मसल जी आहे तर ती ग्लूट्स आहे, ग्लुटियस मॅक्झिमस ज्याला आपण बोलतो, तर ग्लुटियस मॅक्झिमस ही टार्गेटेड मसल आहे. त्याच्यामध्ये डीप मसल जी आहे तर ती डीप मसल आहे ग्लुटियस मिनिमस आणि ग्लुटियस मेडियस, तर त्या पण मसल त्याच्यामध्ये टार्गेट केले जातात. आणि जी आपली हॅमस्ट्रिंग आहे तर ती हॅमस्ट्रिंग पण त्याच्यामध्ये टार्गेट केली जाते. तर एवढ्या मल्टिपल मसल्स आहेत त्याच्यामध्ये टार्गेट केल्या जातात. तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर यू शुड डू हिप थ्रस्ट. ते त्याच्यामध्ये एस्थेटिक व्हॅल्यू पण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी स्प्रिंटिंग ॲबिलिटी आहे किंवा चालण्याची जी ॲबिलिटी आहे किंवा स्पोर्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताय तर त्या स्पोर्ट मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला पळण्याची, स्प्रिंटिंग करण्याची किंवा सायकलिंग करण्याची जी ॲबिलिटी आहे तर ह्या सगळ्या ॲबिलिटी हिप थ्रस्ट मुळे इम्प्रूव्ह होतात. तर एवढे मल्टिपल बेनिफिट त्याच्यामध्ये असता वेळेस जर आपण जर हिप थ्रस्ट जर फक्त फिमेल आणि मेल मारती असं जर डिफरन्शिएशन केलं तर ते कुठेतरी चुकीचं राहील. त्याच्यामुळे इरेस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर तुम्ही तुमच्या वर्कआउट मध्ये हिप थ्रस्ट इन्क्लूड करू शकतात. तर हा सगळा पॉस्चर, हे सगळं -15 डिग्री, त्याच्यानंतर होरिझॉन्टल, बेंच, हे सगळा सेटअप त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. जर काय तुमच्या कमेंट किंवा तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात की कोणता व्हिडिओ वगैरे पाहिजे किंवा तुम्ही आणखी इम्प्रूव्हमेंट काय करू शकतात. ह्या सगळ्या मल्टिपल आहेत. आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच. सचिन खाडे सायनिंग ऑफ.